आपल्या सर्वांचे लाडके, आपले सर्वांचे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचा एक झंझावती युवा नेता माननीय पंकज भैया दबडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला गेलाय आणि या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सर्वांना आता परिचित आहेत. रोज टीव्हीवरती तिघापैकी कुणीतरी सतत दिवसभर असतं. राणेसाहेब असतील किंवा निलेश राणेसाहेब असतील किंवा नितेश राणेसाहेब असतील आणि त्यांना का बोलावलं आपण, सदाभाऊंना आपण या कार्यक्रमाला का बोलावलं हे तुमच्या लक्षात आलं असेल की कुठेही हिमतीनं आपली भूमिका मांडणारी माणसं आपल्याला पाहिजेत. राणे कुटुंबीय असं आहे, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सुद्धा हे कुटुंब आपली भूमिका ठामपणे मांडत होतं. म्हणून नितेश राणे साहेबांना मी विनंती केली की तुम्ही आमचा छोटा कार्यक्रम आहे, तुम्ही या कार्यक्रमाला आलं पाहिजे आणि त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं. त्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून नितेश राणे साहेबांचं अभिनंदन करूया. दुसरे आमचे नेते आहेत सदाभाऊ, आपला हक्काचा माणूस आहे, तरी सुद्धा ते काल दिवसभरात 4 फोन आले. मी जरा मुंबईला जाऊ का, मी म्हटलं भाऊ तुम्ही कार्यक्रमाला पहिलं या, आमचा एवढा कार्यक्रम करा आणि मग तुम्ही मुंबईला जावा. कारण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची भूमिका ठामपणे मांडणारा, शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नाची जाण असणारा महाराष्ट्रातला आता एकमेव नेता आहे ते म्हणजे सदाभाऊ खोत. तेही आपल्या कार्यक्रमाला आले, त्यांचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. तिसरे आपले शेजारी आहेत, या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदचं ज्यांनी खूप चांगलं काम केलं ते आपले सर्वांचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय संग्राम भाऊ देशमुख साहेब हे इथं उपस्थित आहेत. त्यांचंही आपण अभिनंदन करूया, स्वागत करूया. खरं तर MM नाना आता बोलले आणि एकदम जोरात बोलले. नाना तुमचं स्थान आमच्या हृदयात आहे, तुम्ही आम्हाला जवळच येऊ देत नाही आणि तुम्ही आता शब्द दिला की पंकज भैया सांगेल तिथं आम्ही ठामपणे उभं राहू. आता त्यामुळे आम्ही निश्चिंत झालोय. MM नाना रामोशी समाजासाठी मनापासून काम करणारा, सातत्यानं काम करणारा, जिथं कुठं प्रश्न निर्माण होईल तिथं धावून जाणारा हा आपला उपेक्षितांचा नेता आहे. मोहन नाना मधने ते इथं आले, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. आता सम्राट बाबांचा खूप, आता ह्या दोघांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही. ते सारखा तुमचा प्रचार करायला लागलेत. सदाभाऊंच्याकडे तुम्ही लक्ष द्या. शिराळा मतदारसंघाचे नेते माननीय सम्राट बाबा जे राणे साहेबांचे कार्यकर्ते आहेत, राणे साहेबांच्या कुटुंबातले सदस्य आहेत. मी ते बोलत असताना नितेश राणे साहेबांना म्हटलं की आता राणे साहेबांचे नवीन किती कार्यकर्ते सभागृहात येत आहेत याची एक लिस्ट तुम्ही काढा की ज्यांना तुम्ही पहिल्यापासून खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. सम्राट बाबांचं पण खूप चांगलं काम शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. माझे मोठे बंधू समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद पडळकर सेठ, माननीय विजय पाटील साहेब आहेत, आमचे सहकारी मित्र फारुखभाई जमादार आहेत, उत्तम बापू चोते आलेले आहेत. आवर्जून जरा बरं वाटलं, टोपीवाला माणूस आमच्याकडे कुणीच नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये व्यासपीठावरती, आणि ते इथं आलेले आहेत. व्यासपीठावरती उपस्थित अनिल शेठ पाटील, व्यासपीठावरती उपस्थित सगळे मान्यवर मंडळी, आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात ते खानापूर विधानसभा मतदारसंघातील पंकज भैयावरती प्रेम करणारे, भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टीचं खानापूर तालुक्यामध्ये काम करणं म्हणजे डोंगराला टक्कर घेण्यासारखी परिस्थिती होती. हे वास्तव होतं. मी साहेब 2006 पासून या मतदारसंघामध्ये काम करतोय. 2009 ला विधानसभा लढलो, 2014 ला विधानसभा या मतदारसंघात लढलो, 2019 ची लोकसभा लढलो, 2019 ला विधानसभेला साहेब मला म्हणले बारामतीला, मी तिकडे गेलो. पण असा कधी रिस्पॉन्स खानापूर तालुक्यामध्ये नव्हता. भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी पंकज भैयांच्या सोबत ताकदीने काम करतायत. मागे आमचे अध्यक्ष सुहास पाटील ते चांगलं काम करत होते. आज व्यासपीठावरती सगळी टीम आहे, खूप मेहनतीने हे काम करतायत सगळे.
आणि त्यामुळे त्यांना पाठबळ मिळावं, त्यांना शाबासकीची थाप मिळावी म्हणून म्हटलं की जरा दिग्गज दोन नेत्यांना आपण या कार्यक्रमाला बोलावलं पाहिजे आणि तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आम्ही सदाभाऊ आणि आम्ही इकडून सारखा विरोध करायचो आणि जर कुठं अशी महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रावर्सी तयार झाली तर पहिल्यांदा नितेश राणे साहेब किंवा निलेश राणे साहेब आमची बाजू घ्यायचे, दुसरं कोणी आमची बाजूच घ्यायचं नाही। हे इतक्या ताकदीनं तिकडून बाजू घ्यायचे, एकदा भूमिका घेतली म्हणजे घेतली, ती बदलतच नाहीत। प्रत्येक नेत्याकडून काहीतरी घेण्यासारखं असतं, राणे कुटुंबांच्याकडून घेण्यासारखं आहे। एकदा बोलले परत त्यातनं माघार नाही, त्यातनं आम्ही माफी मागतो आम्ही तिला असली भानगडच नाही, इतकं ठोसपणे भूमिका घेतात। मागच्या जेव्हा राणे साहेब केंद्रीय मंत्री होते फारुख भाई आणि आम्ही गेलो होतो राणे साहेबांना भेटायला, राणे साहेबांनी आम्हाला बसून घेतलं, नाश्ता पाणी झालं, सगळं झालं आणि मग आमची चौकशी कसं आहे काय आहे आम्हाला मार्गदर्शन। आणि ते म्हणले गोपीचंद तुला आम्ही काय बोलवतोय, तू धाडसी आहे रगेल आहे म्हणून तुला बोलवतोय, येड्या गाबाळ्यांना आम्ही इकडे चहा पण देत नाही असं बोलले। म्हणजे इतके म्हणजे वडीलकीनं इतक्या काळजीपूर्वक ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात। आणि नितेश राणे साहेब आज हिंदुत्वाचा विषय घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करतायत, मोठ्या ताकदीनं काम करतायत, मोठ्या मेहनतीनं काम करतायत, सदाभाऊ शेतकऱ्यांचे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतायत आणि आज पंकज भैयांना 12 हत्तीचं बळ येईल इतके मोठे दिग्गज नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत, पडळकर गट भेट असलं काही नाही। भारतीय जनता पार्टी एके भारतीय जनता पार्टी आपल्याला ताकदीनं काम करायचं आहे। महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आणि युतीच्या सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये खूप जोरात काम सुरू आहे, ताकदीनं काम सुरू आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांनी हे काम तळागाळापर्यंत पोहोचवलं पाहिजे। कारण आज सगळं उठतायत आले आपल्या सरकारवरती आणि सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीसांच्या वरती जो तो उठतोय टीका। अरे देवेंद्र फडणवीसांच्या वरती एवढी लोक बोलतायत, मला वाटतंय त्या माणसामध्ये काहीतरी वेगळा दम आहे म्हणून ही सगळी लोक त्यांच्यावरती तुटून पडतायत। काय कुठलाही विषय आला देवेंद्र फडणवीस, कुठलाही विषय आला देवेंद्र फडणवीस। अरे देवेंद्र फडणवीसांची वेळ खराब असेल, नसीब खराब नाही, जरा वेळ जाऊ द्या, तेवढीतनं पण सुटायचं नाही तुम्ही। उठसूट ज्या भानगडी सुरू आहेत हे काही कामाचं नाही। अरे त्यांनी काम केला, या खानापूर आटपाडीमध्ये पाणी येईल, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होण्या अगोदर असं कधी वाटलं होतं का आपल्याला? किती वर्ष आपण ऐकत होतो पाणी येणार पाणी येणार पाणी येणार। जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा राणे साहेब आमचे टँकरचे मोर्चे संपले, तेव्हा आमच्या चारा छावणीच्या मागण्या संपल्या। आज इतका मोठा दुष्काळाची परिस्थिती होती तरी सुद्धा आमच्याकडे कुठली अडचण, खानापूर आटपाडीत काय मोजकी गाव आहेत की तिथं अजून पाणी जायचं आहे, बाकी सगळीकडचा दुष्काळ संपवला। हे का घडलं? हे कारण राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले आणि केंद्रातून आणि राज्यातून जवळपास महाराष्ट्रातल्या योजनांना एका वेळेस 50,000 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले। इतकं चांगलं त्यांनी काम केलंय, इतक्या जोरात त्यांनी भूमिका। जलयुक्त शिवार आज आमच्या मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये इथं अग्रणी नदी आहे, 35 किलोमीटर अग्रणी नदीचं पुनर्जीवन झालं। त्या काळामध्ये नदी अक्षरशः मुजली होती, लोकांनी सहभाग घेतला, लोकांनी पैसे दिले, लोकांनी यंत्रणा उभा केली आणि 35 किलोमीटरचं अग्रणी नदीचं पुनर्जीवन झालं। आज त्या भागामधल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होताना दिसतोय। ही परिस्थिती आहे आपली, आज या विभागाची ही परिस्थिती आहे। महाराष्ट्रातले तर सगळे विषय आपण सगळेजण बघतोय, ताकदीनं सगळे विषय पुढे मार्गी लागतायत। आज सरकार ज्या योजना आणतंय नवीन नवीन, काँग्रेसवाले विरोधात चाललेत की लाडकी बहीण बंद करा, अमुक करा तमुक करा। आज तुम्ही बातमी बघितली असेल टीव्हीवरती, काँग्रेसवाल्यांच्या आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। शरद पवारांचं तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे कशा पद्धतीनं प्रकार सुरू आहे। मला खरं तर त्या लोकांची कीव वाटते की जे शरद पवारांच्या पार्टीमध्ये प्रवेश करतायत। आणि 2024ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे शेवटचं इलेक्शन आहे। 2029ला ही पार्टी राहणार नाही, 2029 नंतर तुम्ही कुठल्या पार्टीमध्ये जाणार याचा पहिला विचार करा। आज तुम्ही ज्या पद्धतीनं जाताय, पवारांचं राजकारण हे एकतर जातीयवादावरती, एकतर भावनिकतेवरती
किंवा बांधणं लावण्यावरती अवलंबून आहे. त्यांचं राजकारण दुसऱ्या विषयावरती होऊ शकत नाही. आज महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे? अरे हा भारत देश जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा महाराष्ट्र ताकदीनं भारताबरोबर उभा राहिला. भारतामध्ये कुठलीही अडचण आली, कुठलाही प्रसंग आला तर या महाराष्ट्रानं त्याचं नेतृत्व केलंय. आज महाराष्ट्राला वाचवायची वेळ आलेली आहे. या महाराष्ट्रातल्या तरुणांनी ताकदीनं महाराष्ट्राच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. जे जातीयतेड, जातीयवाद, ज्या भांडणं दंगली जे सुरू आहेत यापासून सावध राहायचं असेल तर आपण ताकदीनं या महायुतीशी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या सोबत ताकदीनं उभं राहण्याची आवश्यकता आहे. ही काळजी आपण सगळ्या लोकांनी घेण्याची गरज आहे. आता शरद पवार देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणतात यांनी पाट्या फोडल्या, यांनी अमुक केलं. अरे कोलांट्या उड्या घेण्यामध्ये जर सुवर्ण पदक द्यायची वेळ आली तर जगात एकमेव नाव आहे शरद पवारांचं. जगात एकमेव नाव. इतक्या कोलांट्या उड्या त्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये आतापर्यंत खाल्लेल्या आहेत. म्हणजे 1978 पासून आता 2019 पर्यंत सगळ्यात जास्त कोलांट उड्या खाल्ल्या असतील तर त्या शरद पवारांनी खाल्ल्या आहेत. शुक्रवारची घटना आहे. शुक्रवारी तुम्ही टीव्हीला बघितलं असेल की आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान युक्रेनला गेले होते. बातमी बघितली का? युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, रशियाचं आणि युक्रेनचं. आपले नेते पंतप्रधान युक्रेनला भेटीसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतीननी घोषणा केली जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेब युक्रेनच्या भूमीवरती आहे तोपर्यंत युद्ध बंद, युद्ध विराम. ही आपल्या नेत्याची ताकद आहे, ही आपल्या पंतप्रधानांची ताकद आहे. मला शरद पवारांना आवाहन करायचं आहे, तुम्ही मोदी साहेबांच्या वरती टीका करता, मोदी साहेबांची मापं काढता. आमचे नरेंद्र मोदी जेव्हा युक्रेनमध्ये जातात तेव्हा 2 देशाचं युद्ध थांबवलं जातंय. तुम्ही किमान तुमच्या घरातलं तरी भांडण मिटवा आणि मग नरेंद्र मोदी साहेबांची मापं काढायचं काम करा. जवळ दुसरं तिसरं शेजारचं पण मी सांगत नाही, घरामधलं तुम्ही फक्त भांडण मिटवा. नरेंद्र मोदी साहेबांची मापं काढायच्या भानगडीत पडू नका आणि त्यांच्या तर कोल्या कुत्र्यांनी तर या भानगडीत पडूच नये, या विषयावरती बोलू नये. आणि या भारताच्या बाबतीमध्ये जी भूमिका नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली आहे त्याच्यापेक्षा दुसरी भूमिका कुणीच घेऊ शकत नाही त्या नेतृत्वापेक्षा. तुम्ही कशाला मापं काढता? अरे पाकिस्तानमध्ये जेवढे आतंकवादी नसतील त्याच्यापेक्षा जास्त गद्दार या भारतामध्ये आहेत आणि त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या तरुण मुलांनी. भारताच्या बाजूची भूमिका कोण घेत आहे, भारताच्या विरोधातली बाजू कोण घेत आहे, नुसतं राजकारण कोण करताय या विषयाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. नुसतं राजकारण मी या पार्टीचा मी त्या पार्टीचा हे तुम्ही सोडून द्या. हे तुम्ही भारताच्या हिताची भूमिका कोण घेताय याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आज लोकसभेमध्ये काय परिस्थिती झाली आपण बघितला. एवढं केंद्र सरकारनं दिलं, एवढं राज्य सरकारनं दिलं तरी लोक काय आपली उधळली. मग काय झालं उधळून? परत पंतप्रधान झालेच ना नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा. आज 5 वर्ष तर ते हटत नाहीत. मग ते हे निघतील ते निघतील. अरे असली स्वप्न तुम्ही बघत राहा, त्यातून काही उपयोग होणार नाही. नरेंद्र मोदी साहेब या देशाचे 5 वर्ष पंतप्रधान राहणार आणि परत 2029ला परत भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार परत केंद्रात येणार. मग तुम्ही काय करणार आहे? तुम्ही काय करू शकत नाही. तुम्हाला ना लोकांचं हित कळालं ना लोकांची भूमिका कळाली. 60 वर्ष हे काँग्रेस देशामध्ये सत्तेमध्ये होतं तेव्हा त्यांना जातनिहाय जनगणना आठवली नाही. आता ओबीसीचे मतं पाहिजेत, मग काँग्रेसचे राहुल गांधी म्हणतात की जातनिहाय जनगणना करा. तुमचं एवढे वेळा पंतप्रधान होते, एवढ्या वेळा सरकार होते, तुम्ही कधीच भूमिका घेतली नाही. अरे आज भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं सरकार उपेक्षित लोकांच्यासाठी किती भूमिका घेत आहे. आता MM नाना, दौलत नाना यांची मागणी होती की रामोशी समाजाचं महामंडळ स्थापन झालं पाहिजे. किती वर्षाची मागणी होती. आपल्या सरकारनं भूमिका घेतली, महामंडळ स्थापन केलं, नाभिक समाजाचं महामंडळ स्थापन केलं, वडार समाजाचं महामंडळ स्थापन केलं, लिंगायत समाजाचं महामंडळ स्थापन केलं, गुरव समाज किती छोटा समाज आहे, गुरव समाजाचं महामंडळ स्थापन केलं. आज त्यांचे प्रतिनिधी मंत्रालयात जातील ना. अरे आम्ही कधी मंत्रालय बघितलं नाही, आमच्या लोकांनी कधी विधान भवन बघितलं नाही. मंत्री कुठं बसतात, मुख्यमंत्री कुठं बसतात, मंत्रालय कसं चालतं या महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना माहित नाही. आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अशी महामंडळ स्थापन करून आज आमच्या उपेक्षित घटकातल्या लोकांना मानाचं स्थान देण्याचं काम हे आता या सरकारनं केलेलं आहे. आणि त्यामुळं या माध्यमातून खूप साऱ्या योजना लोकांच्या पर्यंत जातील, लोकांना ताकद मिळेल अशा पद्धतीचं काम राज्य सरकारचं सुरू आहे. आणि त्यामुळे आज नितेश राणे साहेब आलेले आहेत. सदाभाऊ खोत सारखा एका छोट्या कुटुंबातला माणूस, मलनाथपूरवाडी छोटं गाव आहे, पडळकरवाडी सारखंच,
एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा दुसऱ्यांदा विधान परिषदेचा सदस्य होतोय. कोण शिफारस करायला नाही आहे? काय कोण सदाभाऊ शिफारस करायला? आम्ही दोघंच एकमेकाला. सदाभाऊ त्यांच्या भाषणामध्ये सगळा विषय बोलतील. अरे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शिफारस करायला माणूस नाही. इथून 800 किलोमीटरवरती नागपूर आहे. तिथला एक देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती आमच्यासारख्या लोकांच्या वरती लक्ष ठेवतो. विदाऊट शिफारस महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य करतो. हे सोपं नाही आहे. हे सदाभाऊच्या बाबतीमध्ये, हे माझ्या बाबतीमध्ये, महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक नेते आहेत. एमएमना तुम्हाला आम्ही प्रयत्न केला होता पण झाला विषय आता. म्हणजे एवढं सोपं नाही या गोष्टी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत अनेक भावना होते, अनेक ताकदीचे भावना होते. त्याला जात पात हा विषय नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज आणि ते टिकवण्यासाठी काम करायचं. छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत गडावरती जात नाहीत, जोपर्यंत गडावरती जाऊन तोफेचा आवाज येत नाही, तोपर्यंत पावनखिंड सोडणार नाही. बाजी प्रभू देशपांडे रक्तबंबाळ झाले, परंतु कानावरती जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत मी माझा प्राण सोडणार नाही. हे बाजी प्रभू देशपांडे होते. त्याच बाजी प्रभूंच्या विचाराचा, त्याच बाजी प्रभूंच्या रक्ताचा अंश असणारा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यांनी ठरवलेल्या महाराष्ट्राचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस बाजूला हटणार नाही. कुणी किती टीका करू द्या, काही करू द्या. आणि आमच्यासारखे मावळत बाजी प्रभू सारखे लढणारे, खिंड लढवणारे, जोपर्यंत आमचा राजा त्यांचं या महाराष्ट्राच्या बाबतचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी सदाभाऊ असतील, मी असेल नितेश राणे साहेब असतील, असे असंख्य मावळे या महाराष्ट्रामध्ये आहेत की जे विचारावरती काम करतात, जातीवरती काम करत नाहीत. अरे देवेंद्र फडणवीस जर जातीवादी असते तर हा धनगराचा पोरगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य झाला असता का? देवेंद्र फडणवीस साहेब जर जातीवादी असते तर सदाभाऊ खोतान सारखा एका शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सदस्य झाला असता का? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाला असता का? रामभाऊ सातपुते सारखा एका ऊसतोड मजुराचा पोरगा माळशिरस विधानसभेचा आमदार झाला असता का? नंतर सोलापूरच्या लोकसभेचा उमेदवार झाला असता का? हे शक्य होतं का? हे शक्य नाही. कालच्या विधान परिषदेमध्ये तुम्ही यादी बघा. अमित गोरखे नावाचा एक मातंग समाजाचा पोरगा, कुठलाही राजकीय वारसा नाही, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य झाला. योगेश टिळेकर नावाचा एक तरुण तरफदार माळी समाजाचा पोरगा या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा आमदार झाला. हे कसं काय होतं? हे नेतृत्व त्या ताकदीचं आहे, हे नेतृत्व त्या क्षमतेचं आहे. आणि मला खरं तर वाईट वाटतं नितेश राणे साहेब, देवेंद्र फडणवीसांच्या वरती जेव्हा टीका करतात लोक तेव्हा त्या आपल्या भारतीय जनता पार्टीचे लाभार्थी, देवेंद्र फडणवीस साहेबांचे लाभार्थी, अरे कुठे तुम्ही? हे आज आम्ही बोलणं गरजेचं नव्हतं पण वाईट वाटतं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना. अरे देवेंद्र फडणवीसांच्या नावानं आम्हाला तिकीट मिळतं, आमदारकीचं तिकीट मिळतं, नेता आमच्या पाठीमागे उभा राहतो, भारतीय जनता पार्टी आमच्या पाठीमागे उभा राहते, भारतीय जनता पार्टीचं आम्हाला तिकीट मिळतं आणि तुम्ही सगळं लाभ घेता आणि आपल्या नेत्यावरती, आपल्या पार्टीवरती ही लोक जेव्हा टीका करतात तेव्हा तुम्ही गप्प बसता. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. पण त्या सगळ्या लाभार्थ्यांना माझी विनंती आहे, आता माझ्यावरती सगळे खवळतील पण हे बोललं पाहिजे. अरे आपला नेता जेव्हा रक्तबंबाळ होतो, अरे आमच्यावरती एक दिवस टीका झाली तर आम्हाला वाईट वाटतं. देवेंद्र फडणवीसांच्या वरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही टीका करता आणि ते विनाकारण टीका, त्या टीकामध्ये काही अर्थ नाही. कुठलाही विषय घ्यायचा देवेंद्र फडणवीस, कुठलाही, अरे काही संबंध नाही, तुम्ही काही तपासत नाही. अरे आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाजूला ठामपणे उभं राहायची. आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. अरे आमदारकी येतात, आमदारकी जातात, त्यामध्ये काय एखाद्या निवडणुकीमध्ये आपण जिंकू, एखाद्या निवडणुकीमध्ये हरू, पण जे आपलं तत्व आहे, ज्या पार्टीमुळे आपण उभं आहे, अरे आज आम्ही भारतीय जनता पार्टीमुळे इथं उभं आहे. आज भारतीय जनता पार्टीमुळे पंकज दबडे सारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि त्यांच्या पाठीमागे तुमची फौज उभा राहिली. हे संघटनेमुळे होतं, हे पक्षामुळे होतं, हे पार्टीमुळे होतं, हे आपले नेते आपल्या जेव्हा पाठीमागे ठामपणे उभे राहतात त्यांच्यामुळे होतं. आणि त्यामुळे जी पार्टीला कोणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल, नेतृत्वाला कोणी जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल, चुकीच्या पद्धतीनं टीका करण्याचा प्रयत्न करत असेल
तर मग आम्ही इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा गप्प बसणार नाही. आम्ही त्याच ताकदीनं या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतल्या नेतृत्वांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हे पंकज भायाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मेळामध्ये आपण सगळ्यांनी आपली भूमिका ठामपणे घेतली पाहिजे. त्या ताकदीनं आपण बोललो पाहिजे. उठसूट कोणी बोलायला आणि आपण ऐकून घ्यायचं असं होत नाही. राणे साहेबांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या तुम्ही सगळ्या बातम्या बघत जावा, त्यांची भूमिका बघत जावा, सदाभाऊंची भूमिका बघत जावा. अरे वैचारिक भूमिका आहे. आम्ही ज्या भूमिका मांडतो त्या काय नुसतं आमच्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहायचं म्हणून भूमिका मांडत नाही. आम्ही ज्या भूमिका मांडतो ते वैचारिक भूमिका मांडतोय. त्या भूमिका तुम्ही विचाराला खोडून टाका. नाहीतर उगाच मग मला सदाभाऊंच्या मागे कोण आहे, गोपीजींच्या मागे कोण आहे. अरे आमच्या मागे कोण नसतं तर आम्हाला काय आमचं देखणं पण बघून घेतलंय का पार्टीनं? आमच्या मागे लोक आहेत ना, त्यामुळेच आम्हाला पार्टीनं घेतलंय ना का? असंच घेतलंय आम्हाला. मग तुम्ही निवडणुकीत लढला का? मग तुम्ही निवडून आला का? अरे असं निवडणुकीत आम्ही जिंकलो नसेल याचा अर्थ काय आम्ही भूमिका घ्यायची नाही का? आम्ही काय बोलायचं नाही का? आम्ही ज्या भूमिका घेतो त्या भूमिकेवरती तुम्ही ठामपणे बोला. त्या भूमिकेवरती तुमचं स्पष्टीकरण आलं पाहिजे. लोकसभेमध्ये म्हणले संविधान धोक्यात आहे, लोकसभेमधले संविधान धोक्यात आहे. अरे ज्यांना कधी संविधानाचं काय पडलं नव्हतं मतासाठी ती लोक बोलत होती. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा याच काँग्रेसवाल्यांनी लोकसभेला पाडलं. एकदा त्यांचा पीएला त्यांच्या विरोधात उभा करून पाडलं. ती लोक बाबासाहेबांच्या बद्दल बोलतात, ती लोक संविधानाच्या बद्दल बोलतात. हे लोकसभेला तुमचं चाललं, हे विधानसभेला चालणार नाही. आणि त्यामुळे खानापूर मतदारसंघातील सगळ्या लोकांना मी सांगतो की तुम्ही ताकदीनं सगळे कामाला लागा. भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळामध्ये पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे. तळागाळामध्ये पोहोचवण्याचं आपलं काम आहे. ते काम आपण मेहनतीनं करू, चिकाटीनं करू. तुमच्या जे मनात आहे ते आपण 100% करू. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, त्याबद्दल अजिबात तुम्ही काळजी करू नका. एवढंच या निमित्तानं बोलतो. राणे साहेब आणि सदाभाऊ वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला आले त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.